चाललेलो चटणी बनवायला, टोपची अटकली. आता कशी काढाल? लावा कसर कसं वाटते? मी बोललेलो हरल. रोज बाकासुर जिंकू शकत नाही. रोज बाकासुर जिंकता हारला. तवाड बघा, तवाड बघा. काय नाही बघा. चुबस हारला. काय नाही रोज जिंकायला. जिंदगीत पहिल्यांदा माझा नवरा काहीतरी बनवतय. बेल बनवते. फर्स्ट टाइम बनवतोस ना मी असताना, तर पहिल्यांदा मला देणारे खायला स्वतःच्या हाताचे. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. थोडीशी पावडर लाव, पोरी इम्प्रेस होतील. किती ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग. कुठं तिथं पावडरच नव्हती. पण काय करायचंय पावडर? आता झाला लगीन. हॅलो एव्हरीवन, तर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर जाम दिवसानंतर ब्लॉग अपलोड होणार आहे, कारण की माझी तब्येत बरी नव्हती आणि आजपासून कंटिन्यू करणार आहे. सो स्टे ट्यून. आत्ता सर्व कामं वगैरे झाली आणि आता मी व्हाईट सॉस पास्ता बनवायला घेते, तर तुम्हाला पण दाखवते. पहिले व्हेजिटेबल्स सॉटे करून घ्यायचं आहे. आता याच्यात ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचे. आणि थोडंसं सॉल्ट. हा सगळा आपण एका साईडला करून घेऊ आणि व्हाईट सॉस बनवू. त्याच्यासाठी बटर, माझ्याजवळ बटर नाही म्हणून मी घी टाकते. आणि याच्यात थोडासा मैदा टाकायचा आहे. आणि दूध. मेव पण टाकायचं आहे. ह्याच्यात पण आपल्याला ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे. आणि थोडंसं सॉल्ट. आता आपला सॉस रेडी आहे. ह्याच्यामध्ये सॉटे केलेले व्हेजिटेबल्स आणि आता पास्ता टाकायचा.
पास्ता मी पहिलेच बॉईल करून ठेवलेला. ते ह्याच्यामध्ये चीज पण टाकू शकता, आमची तर नाही म्हणून आम्ही नाही टाकत. आणि आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे. तर आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे. आता मी त्यांना देते खायला. चलो, आता मी पण इथं पास्ता खायला घेतले आणि यांचा बघा काय चाललंय. बक्कासूर आरल आज पण समजला का. तर इथं भात शिजतंय आणि आज आमच्या इथे जेवायला माखल्या आहेत आणि थोडीशी भांडी आहेत तिथं, ती घसून घेते. काय करतस? इलेक्ट्रिशियन. तू बनतस? तू नाही होऊ शकत रे बारक्या. उठ, फुटशील तू साप. चल, करंट कसा पास होत? पास नाही करंट नापास असते. आनाडी 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 नंबर 1. नाही तेच काम चालू आहे यांचं. तर आता सर्व काम बिम झालं आणि बघू माझी सखी काय करते. वहिनी, आज मैं व्लॉग बना रही हूँ. ओके ठीक है. क्या बना रहे हो आप? चटनी चटनी ओके ओके. टोमॅटोची चटणी. आम्ही श्रावणवाले होतो, आम्हाला चटणीवरच राहायला लागेल आता नॉनव्हेज असल्यावर. चला, चुलीवरचा कालवण दाखवते या. वहिनी चुलीवर काय बनवले? कालवण शिंगाळा. शिंगाळ्याचं कालवण मस्त झाले. आणि वहिनी खाणार आहेत चटणी. चाललेलो चटणी बनवायला, टोपशीच अटकली. आता कशी काढाल? निघली, फायनली निघली. निघली निघली. अशी कशी अटकली? मी आता स्टार्ट झाले. पक्का तेल तापले म्हणून साईडला ठेवले. स्वतः शेफ रजनीच्या हातचे टोमॅटोची चटणी. कसं आहे? आज आमचा गॅस पण संपलेला आहे, त्याच्यामुळे सगळं जेवण चुलीवरच. आम्ही आता असा हातचे होणार आहे टोपशी बिपशी अडकण्याचे ना. नशीब निघली. निघली कशी काय? नाहीतर निघली नसती तर काय केला असता. अशी पण निघली असती, पण ती त्याच्यात तेल होता तो. झालेली आहे चटणी. मीठ टाकायचं आहे आता त्याच्यात. झाला. खाऊन खाऊन डोलं फुटलं माझं. चष्मा लावा. चष्मात लावलेली तोंड धुलं परत. हरला बकासूर. बकासूर हरला. कसं वाटते बकासूर? कसं वाटते? मी बोललेलो हरल. पण रोज बकासूर जिंकू शकत नाही. रोज बकासूरच जिंकते. आज हारला. तवाड बघा, तवाड बघा. काय नाही बघा. चुबस हारला. काय नाही, रोज जिंकायला पाहिजे असं. जिंदगीत पहिल्यांदा माझा नवरा काहीतरी बनवतोय.
भेल बनवते भेल फर्स्ट टाइम बनवतोस ना मी असताना तर पहिल्यांदा मला देणारे खायला स्वतःच्या हाताचे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ती टोपशी बारीक पडली म्हणून मोठी टोपशी आणली. टेक्निक बघू शकता गाईस तुम्ही. अण्णा बेलवाला इधर अरे शेवळ आली का शेव टाकतात. मी विचार करत होतो भेल मध्ये काहीतरी कमी दिसते. मी शेवच कमी होती. अन्ना बेलवाला तू बन सकता है. मस्त नाही करते. ओके. तर अशा अर्ध्या अर्ध्या टोपशीत बनवल्यात. तर अन्नाची भेल अशी रेडी आहे आणि ते कोन मध्ये पण देतात. 10 रुपयाला एक. मग ओके सस्तावाला अण्णा आहे. ये ले नीरज. अन्ना द खन्ना ने भेल बनाई है. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये काट. दुसरा राऊंड बारक्याला खालचीदार खालचीदार. अय डिश माकल आमची गप्पास तू तू धुणार आहेस. चमचा पिमचा काय आता शिकायचं असेल तर खा आगोप दे. चल मग परत बघ कसा. तर इथं भात घालत ठेवले आणि इथं मच्छी बनवले. काला मासे आहेत कारण की यांना लवकर जायचे म्हणून लवकरच बनवले. ते यांना जवारला वाढले यांना जवारला घेऊन जाते आणि इथं आमची भाजी शिजते. गॅसचा बुकिंग नंबर 5 नाही होणार म्हणून लिहून चालले. त्या बायकोला सांग ना तुमचे बुक दे. कधी पण येते व्हिडिओ करायला सांगायला नको. मी का सांगू. हे 2 जण चालल्यात गॅस भरासाठी. वहिनीचा गॅस संपलेला. असा काय घेऊन चाललेस. नीट नाही का बारकी नीरज याला उडू नये माग. नंबर पुसलो नीट जा. अरे बाय बाय. थोडीशी पावडर लाव पोरी इम्प्रेस होतील. किती ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग. कुठं तिथं पावडरच नव्हती पण. काय करायचंय पावडर आता झाला लगीन. बाय बाय. सर्दी करतात आपल्या 5 तारखेला पण बाकासूर राहणार. चिक्क्या आहे सोबत. चिक्क्या सांगताना सांगितलं सोबत. तू आता गप्पच बघ. आता आम्ही सर्वजण बसलोय जेवायला. आज वहिनी आमच्या घरी जेवायला आल्यात. वहिनी मेनू दाखवा. भाजी भाजी वाटाणा हरभरा. येस आणि आम्ही बसलोय सगळेजण जेवायला. येस हा आम्हाला तिघींना श्रावण महिना आहे आणि हे सगळे नॉनव्हेज वाले बाबा. तर असं आमच्या सगळ्यांच्या ताटात वेगवेगळं जेवण आहे. इथं व्हेज बाकी सगळी नॉनव्हेज. यार तर पहिले बघा. तर इथं खूप इम्पॉर्टंट काम चालू आहे वहिनीचा आणि आम्ही टॉप घेऊन आलोय फिटिंग करायला. यो एडिटिंग करतोय आणि यो मोकाट आहे बघा. सकाळची उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच काम. बस एकच काम. तर
तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.